अथ श्री साई सच्चरित अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय साईनाथ संतवरा, जय जय दयाळा गुणगंभीरा, जय निर्विकारा कर्परात्परा, जय जय अपारा निरवद्या, ठेवून अलक्ष दृष्टी निज भक्तार्थ दयापोटी, नानामिषे भक्तांसी भेटी, देऊनी संकटी तारिसी, करावया दिनोद्धार, हा ही एक लीलावतार, भक्त दुर्वासना दुर्धर दुष्ट निशाचर वदावया, सद्भावे दर्शना जे जे आले, ते ते स्वानंद रस प्याले, अंतरी आनंद निर्भर धाले, डोलू लागले प्रेम सुखे, एवं गुण साई समर्थ, हीन दीन मी अतिविनित, तयांच्या चरणा प्रत साष्टांग प्रणिपात दिनाचा, आता पूर्वकथानुसंधान, कृष्णश्वान भक्षिता दध्योधन, जाहले हिमज्वराचे निरसन, कथा निवेदन जाहली, दुर्धर वाखा आणि मोडसी, अंगुली तर्जन तरण मात्रेसी, भर्जित भुईमुग सेवावयासी, देवनी नाहीशी जाहली, तैसाच एकाचा पोटशूळ, एकाचा कर्णरोग समूळ, एका क्षयरोग महाप्रबळ, कैसा निर्दळला दर्शने, कैसे श्री साई कृपे करून भीमाजी जाहले सुखसंपन्न, साई लागी कृतज्ञता पूर्ण, चरणी शरण अखंड, तैसाची अभिनव हाही प्रकार, हाही अपूर्व चमत्कार, श्रोतिया श्रवणार्थी बहु आदर, जाणोनी सादर करीतसे, श्रोती नसता सावधान, कैसे येईल वक्तांसी स्फुरण, कैसे गुणा चढेल कथन, कैसे ते रसपूर्ण होईल, वक्ता काय करील कथन, सर्वतैव तो श्रोतया आधीन, श्रोतेच तयाचे अवलंबन, रसवर्धन तेणेनी, आधीची हे संत चरित्र, स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर, गोड संतांचे आहार विहार, सहजोद्गार ही गोड, चरित्र नवे हे स्वानंद जीवन, साई महाराज दयाघन, प्रेमे भक्तान लागून वर्षेले साधन, निजस्मरणा गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या, मार्गास लाविती निवृत्तीच्या, ऐशा प्रपंच परमार्थाच्या, सत्पुरुषांच्या या कथा, हेतू तरी हेच असावे की संसारी सुखे वर्तावे, परिनित्य सावध राहावे, सार्थक करावे देहाचे, अनंत पुण्याईच्या बळे अवचटे जीवा नरदेह मिळे, त्यातही परमार्थ जया आकळे, भाग्ये आगळे ते एक, तेथेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक, पशुहुनी काही अधिक, जगण्याचे सुख तयाला, आहार निद्रा भयमैथुन, याहुनी काही न जाणे जो आन, तो नर केवळ पशु समान, पुच्छ विषाण विरहित, काय या नरजन्माची महती, येण्याची साधेल भगवत भक्ती, पायी लागतील चारी मुक्ती, निजात्मप्राप्ती येण्याची, मेघमंडळी विद्युल्लेखा, संसारा चंचल तिजसारिखा, येथे काला ही ग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ, माता पिता भगिनी भ्राता दारा पुत्र सुता चुलता, नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे, दिसली क्षण एक एकवट, लाटे सरसी फाटाफुट, होऊनी पडे जय ताटा तुट, जोयेना तो घाट पुनश्च, साधिलेन आत्महितजनी, व्यर्थ शिणविली तयाने जननी, लागण्या विण संतांचे चरणी, होईल हानी जन्माची, प्राणी जेव्हा जन्मास आला, तेव्हाची मृत्यूपंथा लागला, मग आज उद्या की परवाला, विश्वासला नर फसला तो, ठेवावे या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैरण, ऐसे या प्रपंचाचे लक्षण, सावधान असावे, व्यवहारी पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास, म्हणून प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदास असू नये, प्रेमे साई कथा परिसती, तयासी होईल निश्रेयस प्राप्ती, साई चरणी वाढेल भक्ती, सुखसंवित्ती लाधेल, जयांसी साईंचे प्रेमपूर्ण, तयांसी हे कथांचे साठवण, देईल पदोपदी आठवण, साई चरण पंकजांची,
निशब्दाचे शब्दे कथन अतींद्रियांचे इंद्रिये सेवन किती करा हे कथामृतपान पूर्ण समाधान दुर्लभ अतर्क्य संतांचे विंदान अनिर्वचनीय तन्महिमान तयाचे वाचे पूर्ण कथन कराया कोण समर्थ नित्य पडता या कथा श्रवणी साई दिसेल नित्यनयनी मनी ध्यानी दिवा रजनी स्मरणी चिंतनी राहील दिसू लागेल जागृती स्वप्नी आसनी शयनी आणि भोजनी सवयही येईल गमनागमनी जनी वनी निरंतर ऐसा येता निदिध्यासनी मन पावेल स्थिती उन्मनी ऐसे होऊ लागता अनुदिनी चित्त चैतन्यी समरसेल आता पुढील कथेची संगती असे जी कथिली स्फुर्वाध्यायांती करू तिचा उपक्रम संप्रती सादर श्रोती होईजे भावभक्तीची शिरापुरी कितीही का सदा अपुरी जरी आकंठ सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही असो आता ही दुसरी कथा श्रोता आपण सादर परिसता संत दर्शन सार्थकता होईल दृढता मनाची बाबा न बाह्यात काहीच करीत स्थान सोडून कोठे न जात परिबसला स्थळी सर्व जाणत अनुभव देत सकळ जना ते सतत्वही द्विजपिंडी तेची की अखिल ब्रह्मांडी कायेची करोनी कुरवंडी अखिंडित अवलोका त्या सतत्वासी जो शरण सर्वांसाठी तया एकत्व जाण नानात्वाचे केलिया धारण जन्म मरण परंपरा नानात्व स्थापणारी बुद्धी अविद्याच जाणावी त्रिशुद्धी गुरुवागमे चित्तशुद्धी स्वरूपस्थिती तेणेनी अविद्ये पासाव निवृत्ती तीच एकत्वाची प्राप्ती अणुमात्र सता भेदचित्ती अनन्यस्थिती ती कैची ब्रह्मादी स्थावरांत जे जे उपाधी समन्वित अविवेकेया अब्रह्मवत ओतप्रोत ब्रह्मते ते सकल विज्ञान घनस्वभाव संसार धर्मा जेथ अभाव नामरूपांचा कुशिला ठाव निरवयव ब्रह्मते उपाधी स्वावभेदे अविद्या मोहादी प्रमादे नानात्वी हे चित्तलोदे एकत्व बोधे स्वस्थ हो मी वेगळा जन वेगळे ऐसे न जया काही निराळे अखंडैक रसपूर्ण जे भरले दुजे न उरले तया ते नामरूप कार्य करणे या सर्व उपाधी समजणे नानात्व सर्वतैव त्यजणे ब्रह्म होणे तेच मीच एक अवघा पाही मज विणरिता ठाव नाही व्यापुनी अशेष दिशा दाही नाहीच काही मद्दन्य हेची भावना दृढ धरावी माया भूल दूर सारावी मजविण नाही वस्तू परावी आवरावी निजदृष्टी श्रोतया सहज येई संशय तरी हा भेद कैसा होय जीवज्ञाता ब्रह्मज्ञेय कोण उपाय हा जाया भेदबुद्धी रतिप्रमाण अनन्यत्वा पाडीजा खाण तात्काळ उत्पादी नानापण जन्म मरण कारण अविद्या तिमिरदृष्टी लोपता लोपे सकळ सृष्टी सस्वरूपैक भरेल दिठी नानात्व उठाउठी पडेल शुद्धोदकी शुद्धोदक घालिता होते निखिळ एक पूर्वापार समरसे देख ओळख नुरे भेदाची काष्टाकार भिन्न भिन्न परीती अग्निस्वरूपे अभिन्न तो अविच्छिन्न आकार रहीन स्वय विलीन निजस्वरूपी ऐसेच आत्मैक्य विज्ञान न लगे अन्य प्रतिपादन आत्मा सर्वांभूती परिपूर्ण रूपविहीन सर्वता विपरीत अध्यारोप निमित्त तेणे भ्रमित सर्वदा चित्त जन्म मरणादी दुःखे अनुभवित प्राणी दुश्चित सर्वदा त्यागुणी नामरूपादी उपाधी द्विशुद्ध विज्ञान रूप साधी ऐशिया सिद्धासी माया न बाधी निजानंदी रत सदा ऐसिया स्थितीचे उदाहरण मूर्तिमंत श्री साईंचे चरण भाग्ये लाभले जया दर्शन धन्य धन्य जन ऐसे चंद्र उदकी दिसे स्थित परितो जैसा उदकातीत संत तैसेच भक्त परिवेष्टित वस्तुत अलिप्त स्तयांसी दिसे जरी परिवारिला भक्ती परी न कोटे ही आसक्ती स्वस्वरूपी चित्तवृत्ती दृश्यनिवृत्ती सर्वदा ऐसे हे महा साधू संत जयांच्या बोलात वर्ते भगवंत
काही न अप्राप्य तया विश्वांत, काही न अज्ञात तयांते. उपदेश देती आणि घेती, ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती. परी उपदेशा सवे अनुभूती, देती हाती ते विरळा. पुरे आता हे पूर्व वर्णन, करू मुख्य कथावतरण. तदर्थी श्रोते सोत्कंठपूर्ण, श्रवण संपन्न होवोत. मोगलाई नांदेड शहरी, पारशी एक प्रख्यात व्यापारी. धार्मिक लोकप्रिय भारी, नाम निर्धारी रत्नजी. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेते शिवारे. वाडियांची मुक्तद्वारे, विन्मुख माघारे नच कोणी. ऐसे बाह्यतः आनंद सागरी, डुंबत असता ओहो रात्री. अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव घरी घेरी शेटी ते. हे तो ईश्वरी सूत्रची पाही, निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कुणाही काही, कुणाही काही, हुरहुर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्वैश्वर्ये मीच लाठा. चालू लागेल उफराटा, नसता ताटा भरेल. निर्व्यंग्यत्वा लागेल दृष्ट, लवव्यंग्यत्वांचे गालबोट. परमेष्टी स्वकरेच फासी यथेष्ट, ऐसे हे स्पष्ट वाटते. रत्नजी कनक संपन्न, आलिया गेलिया घाली अन्न. दिनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एवं शेटजी सुखात होते, घेतले जरी हे जगाचिया चित्ते. तरी वित्तांचे सौख्य विफलते, पुत्रहीनाते सर्वता. कन्या संपत्तीचा पसारा, एका मागुनी एक बारा. कोटुनी लाभेल सुखाचा वारा, मनासी तारा कैचा त्या. प्रेमाविण हरिकीर्तन, तालस्वराविण गायन. यज्ञोपविताविण ब्राह्मण, शोभा कवणतयाची. आहे सकल कला प्रवीण, नाही सारा सार ज्ञान. भूतदयाहीन आचार संपन्न, शोभा कवणतयाची. भाळी टिळे गोपी चंदन, गळा तुळशी माळा भूषण. जिव्हा करी संत विडंबन, शोभा कवणतयाची. अनुतापाविण तीर्थाटन, गळसरी विण अलंकरण. पुत्राविण गृहस्थ सदन, शोभा कवणतयाची. एकतरी सुपुत्र संतान, देईल काय नारायण. हेच तया अनुदिन चिंतन, निश्चिंत मन होईना. तेणे शेटजी सदा खिन्न, गोडन लागे अन्नपान. मनपणी रात्रिंदिनी उद्विग्न, चिंतामग्न सर्वदा. देवा माझा एवढा कलंक, दोन्हीकीचे मज निष्कलंक. देई वंशा आधार एक, लज्जा राख प्रभुराया. दास गणून वर मोठी भक्ती, जीवींचे हार्द तया निवेदिती. ते म्हणती जया शिर्डी प्रती, मनेप्सित पावसी. घेई बाबांचे दर्शन, चरणतयांचे वंदून. करी साज्ञंत गुह्य निवेदन, आशीर्वचन देतील. जा होईल तुझे कल्याण, तर्क बाबांचे विंदान. जाई तयांसी अनन्य शरण, कृत कल्याण होशील. मनासला मानवला विचार, रत्नजींचा झाला निर्धार. काही दिन लोटलिया वार, पातले शिर्डीवर रत्नजी. गेले दर्शना मशिदीसी, घातले लोटांगण साई पदासी. पाहोनी महाराज पुण्यराशी, प्रेमतयांसी लोटले. करंड फुलांचा सोडिला, सुमनहार काढूनी घेतला. प्रेमे बाबांच्या गळा घातला, फलभार समर्पिला चरणांते. होण्यातिविनित रत्नजी अत्यादरयुक्त, बाबांपाशी जाऊनी बैसत. प्रार्थना करीत ती परिसा. जनपडता महत्संकटी, येती आपुल्या पाया निकटी. बाबा रक्षिती उठाउठी, म्या हे गोष्टी ऐकिली. म्हणून इथवर आलो भेटी, धरोनी मोठी उत्कंठा पोटी. सादर करीतो चरण संपुटी, परता न लोटी महाराजा. मग म्हणती बाबा तयांसी, येता येता आज येसी. देकाय मज दक्षिणा देसी, मग तू होसी कृतार्थ. येता कोणीही दर्शनासी, लागता चरण वंदावयासी. असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्यापासी मागत. ती तरी काय थोडी तोडकी, रुपये 1-2 वा पंचकडी. मागत सहस्त्र लक्ष कोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा. दिदली तरी आणि काणा, संपली म्हणता उसनी ज्ञाना. जेव्हा कोठे उसनेही मिळेना, तेव्हा मग याचना थांबवित.
आणिकतया भक्ता म्हणत फिकीर न करी जा यत्किंचित देईन तुझला रुपये मी मस्त बैसे तू निश्चिंत मज पाशी दुनिये में किसी का कोई है और किसी का कोई है अपना तो यहाँ कोई नहीं है अपना अल्लाह ही अल्लाह है करी जो मज जीव प्राण ऐसियाचीच मज वाण तो देता मज एक गुण देतो मी शतगुण तयासी असे ना मोठा लक्षाधीश तयासई दक्षिणा मागावयास निर्धना घरी जावयास करिता आज्ञेस महाराज मोठा धनाढ्य अथवा रंक गरीब दुर्बळ अथवा खंक एक उणावा एक अधिक नाही ठाऊक साईंस वंदुनिया आज्ञा श्री निरभिमान होऊनी अंतरी बाबांलागी याचना करी जाऊनी गरिबांच्या तरी या पोटी हाच सारांश दक्षिणेचे करुणी मिश बाबा शिकवित निजभक्तांच वरावयास सलीनता उपजेल कोणासही ऐशी शंका साधूस तो पाहिजे धनका यदर्थी विचार करिता निका फिटेल आशंका मनाची साई जरी पूर्ण काम दक्षिणेचे काय काम कैसा असेल तो निष्काम भक्तांसी दाम मागे जो जयासी गारा आणि हिरा ताम्रनाणे वा स्वर्णमोहरा एकाची परिणामानाचा विकरा तो का निजकरा पसरितो उदरप्रित्यर्थ मागती भिक्षा वैराग्याची वरली दीक्षा तया विरक्ता निरपेक्षा काय अपेक्षा दक्षिणेची अष्टसिद्धी जोडिल्या करी जयाचे सदा तिष्ठती द्वारी नवविद्यी जयाचे आज्ञाधारी तया का लाचारी दव्यार्थ ऐहिकावरी मारुनी लाथ मामुष्मिका न डुंकून पाहत ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त धन किमर्थ तयांना जे संत साधू सज्जन जे उत्तम श्लोक परायण भक्त कल्याणार्थ जयांचे जीवन तयांसी धनका व्हावे साधूसी किमर्थ व्हावी दक्षिणा तयांनी असावे निरीच्छमना फकीर गहोनी लोभे सुटेना नित्य आराधना पैशाची प्रथमदर्शना घेती दक्षिणा पुनर्दर्शना मागती दक्षिणा निरोप घेता आणा दक्षिणा क्षणोक्षणी हे काय आधी पानीय उत्तरा पोषण पुढे हस्तमुख मग प्रक्षालन करो वर्तन तांबूलदान तया मागुण दक्षिणा परिबाबांचा क्रमविलक्षण करू जाताची चंदन विलेपन किंवा अक्षताद्यलंकरण दक्षिणा प्रदान कांक्षिती आरंभितांचं पूर्वाराधना बाबा आदीच मागती दक्षिणा ओम तत्स ब्रह्मार्पणा तक्षणाच करणे ये तरी या शंकेचे निरसन कराया न लगे महाप्रयत्न होता क्षणैक दत्तावधान समाधान लादाल धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाची आशय परीक्षुल्लक काम आणि विषय यातची अतिशय वेचेते दानापासाव सधर्म घडे धर्मापासाव ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना आतुडे समाधान आरंभी बहुत कालपर्यंत बाबा काहीही नवते घेत जळक्या काड्यांचा संग्रह करीत तोचकी भरित खिशात असो भक्त वा अभक्त कोणाही पाशी काही न मागत दिडकी दुगाणी ठेविल्या तेथ तमाखू आणि तवा तेल तमाखूचे फार प्रेम ओढीत विडी अथवा चिलिम त्या चिलिमीची सेवा ही निस्सीम बहुधा निर्धूम्र नसेती पुढे आले कोणाचे मना रिक्त असते दक्षिणे विना जावे कैसे संत दर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत दिडकी दिदल्या गालीस खिसा ठेविता कोणी डबू पैसा परत करिता जैसाचा तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ परी पुढे काही काले साईबाबांचे महात्म्य वाढले भक्तांचे तवे येऊ लागले पूजन चालले विधीपूर्वक नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे विना हे तो नित्यपूजेचे विधान पूजका प्रमाण ठाऊके राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पदपूजना पूजक आणि ती उपायना तैसीच दक्षिणा गुरुपूजे
उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यदा अमृतवंत हेमदाता शुद्धिमंत मंत्रवर्णांत हे वचन सौमंगल्य गंधदाने आयुष्यवर्धन अक्षतेने ही श्री ऐश्वर्य पुष्पतांबूलार्पणे दक्षिणेने बहुधनता गंधाक्षत पुष्प तांबूल पूजाद्रव्यात जैसे मूल तैसीच दक्षिणा सुवर्ण फूल बहुधन फल वितरिते दक्षिणा लागे देवता पूजनी तैसीच सत्सांगतार सिद्ध्यर्थ जनी व्रतोद्यापन वायन दानी हिरण्य लागे अर्पाया जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड अब्रुनुकसानानीची ही फेड फेडितात ही पैशाने हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित देवपूजे सही दक्षिणा संमत संत पूजनीच का नको संत दर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसारता येते कोणाच्या काय चित्ता एक वाक्यता दुर्मिळ भजन भावार्थ कोणा मनी कोणी संत परीक्षे लागुनी कोणी म्हणे मनीचे सांगुनी देईल जनी तो संत कोणी प्रार्थिती दीर्घायुता धस्ती हिरण्य संपत्तिमत्ता कोणी पुत्र पौत्र वत्ता अखंडित सत्ता मागती नवल बाबांची अगाध शैली जावोत कोणी कराया कुटाळी दुर्बुद्धीची होनी होळी चरणकमळी विनटत हेही भाग्य नसलिया संचिती अनुताप तरी पावत चित्ती होऊनी निरभिमान निश्चिती दृढप्रचिती पावत हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वतैव प्रपंचासक्त दक्षिणादाने शुद्धचित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुका ही प्रति दक्षिणा प्रदान साधनयुक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांची व्हावी इष्टप्राप्ती तरी दक्षिणा निजगुरुप्रती निजहितार्थी द्यावी की प्रजापती ही दैवा दैत्यां मानवांसकट तीन अपत्या ब्रह्मचर्य वास संपता उपदेश मागता हे चिवदे एकाक्षर उपदेश केला काय येणे बोध झाला तोही विचारुनी दृढ केला अभिनव लीला गुरु शिष्य दांत व्हावे देव समजले दया करा असुर समजले दान द्यावे मानव समजले प्रजापती भले भले म्हणे देव नव्हेत कोणी अन्य मानवची परी स्वभावे भिन्न अदांत उत्तम गुणा संपन्न देव हे अभिधान तयांचे मानवान माझीच आहेत असुर जे हिंसा परदृष्टा क्रूर मानवा गाजी लोभ दुर्धर एवं त्रिपक्रार मानव तरी लोभ प्रधान नर लोभ गर्तेंतुनी काढावया वर भक्त इच्छा ओढवी कर कृपा सागर साईनाथ तैत्तिरीयोपनिषद नुवाक एकादशी श्रुती देख दान प्रकार अज्ञापी अनेक त्यातील प्रत्येक परिसावी देणे नित्य श्रद्धेने द्यावे विना श्रद्धा दिदले न पावे राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे लज्जेने द्यावे काहीतरी विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे अहेर देवनी राखावा मित्राचार लोकव्यवहार शिक्षाही बाबाही दकारे भक्तांप्रत भक्तहितार्थ तेची मागत करा दया दान वा दांत सौख्य अत्यंत लादाल अदांतत्वादी दोषत्रय करावया हा त्रिदोष क्षय हा एकाक्षर स्वल्प उपाय शिष्यार्थ गुरुराय योजिती काम क्रोध आणि लोभ आत्मोन्नतीलागी अशुभ तयांचा जय अति दुर्लभ ये यदर्थ सुलभ उपाय हा जैसी ही श्रुती तैसीच स्मृती तियेची ही ऐसीच अनुमती तियेचे अवतरण श्रोतयांप्रती दृढ प्रतीत्यर्थ देतसे त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत श्री भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 21.
काम क्रोध लोभ जाण ही नरकांची द्वारे तीन, यांचे पायी आत्मविनाशन यदर्थ निक्षून त्यागावे. परमदयाळू साई समर्थ साधावया भक्तहितार्थ, तया लागी दक्षिणा मागत शिक्षण ही देत त्यागाचे. दक्षिणेची काय किंमत साधावया गुरुवचनार्थ, प्राणही द्यावया नाही जो उद्यत, तयाचा परमार्थ कायसा. खरेच भक्त कल्याणा विना बाबांचं काय दक्षिणेचे कारण, स्वयतयांचे नवते जीवन अवलंबून दक्षिणेवरी. पोटासाठी भिक्षा मागत दक्षिणेपोटी नवता स्वार्थ, दक्षिणा दाने शुद्ध चित्त व्हावेत निजभक्त हा हेत. उपनिर्दिष्ट वेदवचन तदनुसार दक्षिणा प्रदान, आधी घडवुनी आणिल्या वांचून न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ विशद झाला तन्मितीर्थार्थ, नाही अभिलाष ना स्वार्थ भक्त स्वहितार्थ दक्षिणा. म्हणून आता कथा भाग पुढे निवेदू यथा सांग, ऐका रत्नजी दक्षिणा प्रसंग कौतुक चांग साईंचे. श्रुतीपूर्ण कृपापूर्वक परिसिजे हे अद्भुत कथानक, साई स्वरूप कैसे व्यापक कैसे अलौकिक दिखी देखिजे. शेटीपाशी दक्षिणा मागता साई कथिती पूर्ववृत्तांता, परितो नाटवे शेटीचे चित्ता वाटले विस्मयता तयांसी. 3 रुपये 14 आणे त्वामज दिदले ते मी जाणे, बाकी जे आणिले मज कारणे ते मज दक्षिणे देईगा. हेची बाबांचे प्रथम दर्शन ऐकुनी बाबांचे हे वचन, रत्नजी शेट विस्मयापन्न करू स्मरण लागती. शिर्डीस पूर्वी आलो नाही कोणासवे न पाठविले काही, ऐसे असता आश्चर्य पायी महाराज साई वदती हे. नाहीच ऐसे कधी घडले रत्नजी मनी बहु अवघडले, दक्षिणा दिदली पाया पडले तया लूल घडले ते गोडे. ते तुकेची राहुनी गेले प्रयोजन येण्याचे निवेदन केले, पुनश्च पायी लोटांगण घातिले जोडूनी बैसले निजहस्त. शेटजी म्हणू बहु धाले म्हणती बाबा बरे केले, पूर्वभाग्य उदया आले दर्शन झाले पायांचे. मी दुर्दैवी अल्पज्ञ नेणे पूजा आर्या यज्ञ विदे विषय हे त्रिकालज्ञ प्राज्ञ दर्शन घडले की. आपण जाणता माझी चिंता करा दूरक्ती कृपावंता, लोटू नका हा या अनन्य भक्ता पायान परता दयाळा. दया उपजली साई नाथा म्हणती चिंता न करी वृत्ता, तव नष्टचर्ये येथुनी आता पाया उतरता लागला. प्रसाद उदीचा हाती दिला कृपेचा कर श्री ठेविला, मनाची मुराद पुरविलाल्ला आशीर्वाद दिदला शेटीस. मग आज्ञापन घेतले रत्नजी परतोनी नांदेडा आले, जय 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 जैसे घडले सविस्तर कथिले गणुदासा. यथा योग्य झाले दर्शन आनंद निर्भर झाले मन, प्रसादपूर्वक आश्वासन आशीर्वचन पावलो. यथास्थित सर्व झाले परी एक नाही मज समजले, महाराज हे काय बदले काही नुमजले मज लागी. 3 रुपये 14 आणे त्वामज दिदले मी जाणे, बाबांचे हे काय बोलणे सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे कुठुनी पूर्वीला घडले देणे, यातील इंगित काहीच न देणे. प्रथमची जाणे शिर्डीचे मज तो काही उकला न पडे, भासे मज हे गूढ रोकडे दुर्बोध केवळ हे मज कोडे. आपणा उलगडले तरी का हा तरी एक चमत्कार, दासगणू करती विचार काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईना. आठवे पूर्ण विचारांती एक अवलियाची मूर्ती, मौली साहेब जया वदती आठवली चित्ती बुवांच्या. जातीचे हे मुसलमान कार्यक्रम संतास समान, धंदा हमालीचा करुण प्राक्त नादीन वर्तती. यांचे चरित्र सविस्तर देता विषयांतर होईल ग्रंथा, मौली साहेब चरित्रकथा ठावी समस्ता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी मौली साहेब यांची फेरी, सहज शेटजींचे घरी स्वेच्छाचारी झाली. तया वयंता परस्पर प्रेम होते अपरंपार, फलपान सुमनहार यथोपचार अर्पिले. शेटजीस होनी प्रेरणा दिदला, मौलीस छोटा खाना तेथील खर्चाची कल्पना, समरली तक्षणा गणुदासा.
खर्चाची यादी आणविली, दे पै न पै सर्वही धरली, तयाची मग एकंदर केली, बेरीज झाली बरोबर 3 रुपये 14 आणे, तंतोतंत अधिक नावणे, तयाची पावती बाबांनी देणे, आश्चर्य बहुगुणे सर्वत्र. साई महाराज ज्ञानराशी, जाणे बैसोनिया मशिदीसी, भूत भविष्य वर्तमानासी, कवण्याही देशी घडवते, भूतमात्री एकात्मता, असलिया विण साई समर्था, हो येईल का हा प्रकार अनुभविता, अथवा सांगता जियांते. शिर्डीपासून नांदेड दूर, दोहीमध्ये महदंतर, अनोळखी हे संत परस्पर, साई सई तारत का यावी कैसी. साई महाराज तोमी एक, मौली बुवा कोणी अनेक, भेदबुद्धीचा हा विवेक, नाही अनेकत्व उभयंता. मौलीबुवांचा तोची आत्मा, असे सर्वांचा सर्वांतरात्मा, परिया एकात्मतेच्या धर्मा, धन्यता वर्मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त, अंतरी दोघे नित्ययुक्त, ते दोघेही वाणी अयुक्त, कधी विभक्त नवतते. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण, एक अनुसंधान, दोघेही एक चैतन्यघन, समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर, त्या दोघांचे एक अंतर, एक प्राण, एक शरीर, तेनेही तारत परस्परा. काय नवल हे साधू संत, तारायंत्रे ताररहित, कुठे काही घडवत सृष्टीत, साध्यंत अवगत तयांते. पुढे योग्य काळ लोटला, रतनजीस देव पावला, स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला, वृक्ष पालावला आशेचा. सुवेळी कुटुंब बाळंत झाले, आशीर्वचन सत्य झाले, पुत्ररत्न पोटी आले, आनंदले रत्नजी. पडता बहुसाल अवर्षणा, वावे अवचट पर्जन्य वर्षण, तैसे शेटजी निवाले पूर्ण, पुत्रसंतान प्राप्तीने. पुढे तो वंशवेल जो फुलला, यथाक्रम विस्तारत गेला, कन्यापुत्री सुखे डंवरला, सौख्य लादला रत्नजी. पुढेही जात साई दर्शना, पावनी तयांच्या आशीर्वचना, पूर्ण झाल्या मनकामना, तुष्टले मना रत्नजी. वसंती जरी आम्र सुफलिता, सर्वची फळे पक्वन होत, 12 मुलांत 4 हयात, सुखे नांदत सांप्रत. यदृच्छेने जे जे घडावे, त्यांतची ज्याचे चित्त सुखावे, ऐसे रत्नजी गोड स्वभावे, खेदन पावले तिळभर. आता पुढील कथेचे सार. साई भरले स्थिरचर, कोणी कोठेही बैसुनी स्थिर, घ्यावा साचार अनुभवा. ठाणे शहरचा एक गरीब लाचार, उपनाव जयाचे चोळ कर, कैसे तयाच्या भावार्थावर, झाले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले, तया साईंच कैसे नवसिले, कैसे तयांचे मनोरथ पुरले, अनुभव दिधले कैसे त्या. कायसे भजन प्रेमाविण, वाचणे पोथी अर्थाविण, देव कैचा भावाविण, अवघा शिनतो सारा. कुंकुम तिलका विण भाळ, अनुभवाविण ज्ञानफोल, नाही हे पुस्तकी विद्येचे बोल, अनुभवे तोल करावे. किमर्थ हा प्रबंध साई लीला, अनुबंध याचा ठावा न मजला, मज करवी जो साईंनी लिहविला, ठावे तयांसीच प्रयोजन. शिवाय ग्रंथास लागे अधिकारी, मी तो साईंची करीतो चाकरी, तयांचीही दप्तरदारी, आज्ञाधारी तयांची. श्रोते चातक तृषा किरण, साई समर्थ स्वानंदगण, वर्षे गाद कथा जीवन, तृषा शमन करावया. ज्या सत्तेने हे वाणी, जयांचे हे चरित्र वर्णी, तयांची या पदरज करणी, घेऊ लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोच निजकथेचा कथयिता, त्याचेच पायी होवो स्थिरता, चंचल चित्ता माझ्या. जैसे हे कायिक आणि वाचिक, तैसेच भजन हे मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दिनमी पायिक साईंचा. चरित्र वदता आणि वदविता, जरी साईच नटला तत्वता, तरी काय भिन्न तच्छोता, तोही न परता साईवणा. दिसाया दिसे चरित्र केवळ, परिहा सकळ साईंचा खेळ, स्वयेच होऊन या खेळिया प्रेमळ, खेळ हा प्रबळ मांडिया. अगाध साई बाबा चरित्र, भक्तांचे अनुभव दावनी विचित्र, करुणी मजला निमित्त मात्र, तुष्टवित दिजछात्र समुदाय.
चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्ये आगळा तेणेची सेवावा, भक्तिभावा करोनी नवलस गुरुकृपेचा महिमा, स्मरण राहावे भक्तांनामा, म्हणून या ग्रंथ परिश्रमा, भक्त विश्रामार्थ सेविले, आवडी हे चरित्र गाता, उल्लसेल श्रवण संपन्नता, कथानुवृत्त अनुवादे भक्ता, भक्ती प्रेमळता वाढेला, श्रवण करिता रात्रंदिन तुटेल माया मोहबंधन, निरसेल त्रिपुटीचे भान, सुखसंपन्न श्रोते जन, धरोनी श्री साई चरण, हेमाडन्य भावे शरण, विसंबू न पावे एकही क्षण, पायीच लोटांगण खंड, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, रत्नजी साई समागमो नाम चतुर्दशोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम।